विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर कशा पद्धतीने हे विमान कोसळलेलं होतं। अवघ्या 600 ते 700 फूट उंचीवर गेल्यानंतर या विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं बोललं जातं आणि त्यानंतर मेघानीनगर परिसरामध्ये हे विमान लगेच कोसळलेलं होतं आणि याचाच हा व्हिडिओ सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे। विमान हे कोसळताना आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। संपूर्णपणे हे विमान कोसळल्यानंतर या विमानामध्ये इंधन मोठ्या प्रमाणात होतं आणि लागलीच त्या विमानानं पेट घेतलेला होता आणि धुराचे लोट हे संपूर्ण परिसरामध्ये पसरलेले होते। आजूबाजूच्या इमारतींना देखील याची झळ पोहोचलेली होती। अनेक रहिवासी इमारतींना देखील त्याचं नुकसान केलेलं होतं आणि ह्याचाच आता सीसीटीव्ही व्हिडिओ हा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। टेक ऑफ घेतानाचं हे दृश्य आपण एबीपी माझावर पाहू शकताय। अवघ्या 5 मिनिटात अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये या विमानानं टेक ऑफ घेतल्यानंतर लगेच काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला होता। आपत्कालीन संदेश देखील वैमानिकाकडून पाठवण्यात आलेला होता। मेडे कॉल ज्याला म्हणतात तो करण्यात आलेला होता, परंतु लागलीच हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळलेलं होतं। कुठलाही त्याला या ठिकाणी चान्स मिळालेला नव्हता, संधी मिळालेली नव्हती आणि हे विमान जे होतं ते दुर्घटनाग्रस्त झालेलं होतं। या विमानाचा अपघात झालेला होता। रहिवासी इमारतीवर रहिवासी भागावर हे कोसळलेलं होतं आणि यामध्ये देखील अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि जवळपास 230 प्रवासी याच्यामध्ये होते। या विमानानं हे जे विमान होतं हे अतिशय लांबचा पल्ला गाठणार होतं। बोईंग हे विमान होतं आणि गुजरातवरून थेट लंडनपर्यंत हे विमान जाणार होतं, त्यामुळे स्वाभाविकच इंधनाची टाकी ही फुल करण्यात आलेली होती आणि त्यानंतरच या विमानानं लागलीच पेट घेतला होता आणि होत्याचं नव्हतं झालं। आपल्याला या सगळ्याबद्दलचे अपडेट येतोय मृत्युंजय सिंग। मृत्युंजय, दीपक, नक्कीच हा जो एअर इंडियाचा ड्रीम लायनर विमान आहे यामध्ये 1 वाजून 10 मिनिटाची फ्लाईट होती, पण फ्लाईट उशिराने 1 वाजून 38 मिनिटात टेक ऑफ झाली आणि आपल्याकडे एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि हा सीसीटीव्ही अहमदाबाद एअरपोर्टचा आहे। एअरपोर्टच्या ठिकठिकाणी जे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत त्यामध्ये फुटेज कॅप्चर झालेलं आहे आणि यामध्ये आपण पाहू शकतो की एकदा विमान जेव्हा टेक ऑफ करतो, टेक ऑफ करतानाच 1 मिनिटाच्या किंवा 2 मिनिटाच्या आत हा क्रॅश करताना आपल्याला दिसत आहे आणि हा जी फ्लाईट आहे अहमदाबादहून तो लंडनहून जाणार होती, म्हणजे 12 ते 15 आणि काही तासासाठी एक्स्ट्रा फ्यूल पण जे प्लेन्स आहेत ते कॅरी करतात, तर एवढ्या मात्रामध्ये फ्यूल होते त्या इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये आणि टेक ऑफ करतानाच हा क्रॅश झाला आणि आपण पाहतो एक मोठा विस्फोट झाला आणि नक्कीच दुर्दैवी घटना घडली। आपण पाहतो की रनवेवर जेव्हा टेक ऑफ करतोय तर एक सरळ दिशेने जाताना दिसतोय, पण सध्या तो फ्लाईट टेक ऑफ करण्याच्या ऐवजी तो खालीच जातो आहे। याचा अर्थ असा की पायलटला काही जास्त वेळ मिळालाच नाही काही रिॲक्ट करायला। त्याने मेडे कॉल एक केला होता, पण त्याचं प्रत्युत्तर त्याला मिळालं नाही, कारण एवढाच वेळच मिळाला नाही त्याला आणि मेडे कॉल नंतर ते प्लेन जो आहे तो क्रॅश झाला आणि एअरपोर्ट पासून काही 1 किंवा 2 किलोमीटरच्या अंतरावर जे रेसिडेन्शियल एरिया आहे, मेडिकल कॉलेजची हॉस्टेलची बिल्डिंग होती, त्यावर हा प्लेन कोसळला, प्लेन क्रॅश झाला आणि दुर्दैवी घटना घडली। पण या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट होतं की कशा पद्धतीने टेक ऑफ करतानाच पायलटचा जे कंट्रोल आहे तो सुटला आणि थेट एक प्लेन क्रॅश झाला, एक मोठी दुर्दैवी घटना घडली। मृत्युंजय, यानंतर आता या सगळ्याचे सीसीटीव्ही फुटेजेस आता समोर येतात। आपण पाहतोय की किती भीषण असा हा अपघात होता। धुराचे लोट संपूर्ण आभाळभर पसरलेले होते। अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एअर इंडियाकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? एअर इंडिया प्रशासनाचं काय नेमकं म्हणणं आहे? एक अपडेट, एक माहिती दिली आहे की जे पीडित परिवार आहे, कुटुंब आहे, त्यांना 1 कोटीची मदत केली जाईल। प्रत्येक जे पॅसेंजर होते त्यांना 1 कोटीची मदत केली जाईल। दुसरा, जे घायल आहे, जखमी आहे, त्यांचा पूर्ण उपचार त्यांच्याकडनं केला जाईल। सर्वात त्यांची जी प्राथमिकता आहे की जे जखमी आहे त्यांचा उपचार चांगला व्हावा, त्यासाठी ते प्रयत्न करतायत। प्रशासनशी ते कोऑर्डिनेट करून काम करतायत। आणि दुसरं असं आहे की हा जो पूर्ण इन्व्हेस्टिगेशन एक प्रोसेस आहे, याची इन्व्हेस्टिगेशन नक्कीच होणार आहे। बँगलोरमध्ये एअर इन्व्हेस्टिगेशन जे क्रॅश होतात विमान, त्यांची एक टीम आहे, एअर इन्व्हेस्टिगेशन टीम, ते बँगलोरकडनं टीम ती रवाना झालेली आहे आणि अहमदाबादमध्ये येऊन ते इन्व्हेस्टिगेशन करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा याचा ब्लॅक बॉक्समध्ये एक तर VCR असतो आणि एक FDR असतो, 2 कंपोनेंट असतात। या जो ब्लॅक बॉक्स आहे, नाव ब्लॅक बॉक्स आहे, पण हा ऑरेंज नारंगी रंगाचा असतो आणि यामध्ये 2 वेगळे कंपोनेंट आहे। पहिला कंपोनेंट असा आहे की कॉकपिटमध्ये जेव्हा पायलट आणि को पायलट काय संवाद करतात,
जे कशाही प्रकारचे संवाद करतात, काय मेसेज देतात, हे ते सगळं व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये ते ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होतो. आणि दुसरा बरोबर. कंपोनेंट आहे FDR, म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये फ्लाईट किती वेगाने होती, किती उंचीवर होती, आणि इंजिनमध्ये काय प्रॉब्लेम घडला, तर काही प्रॉब्लेम झाला होता का, ते नक्कीच. सगळे FDR मध्ये स्पष्ट होतात. तर हो. नक्कीच एअर इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे सगळे संपूर्ण विषय आहे ते समोर येईल. नक्कीच. मृत्युंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा या भारतातल्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या विमान अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा आता समोर आलेला आहे आणि कशा पद्धतीनं हा भीषण अपघात घडलेला आहे हे सांगणारा हा सीसीटीव्हीचा व्हिडिओ आता एबीपी माझाच्या हाती लागलाय.